मित्रांनो, आजच्या तारिणी मालिकेच्या भागात एकीकडे तारिणी आपल्या देशासाठी एका अत्यंत धोकादायक मिशनवर निघाली आहे, तर दुसरीकडे तिच्या मागे खांडेकरांच्या घरात आणि स्पेशल क्राईम युनिटमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. तारिणी कुठे आहे याची कोणालाच पूर्ण माहिती नाही. केदारनेही तिच्या मैत्रिणीकडे गेल्याचं कारण सांगितलं असलं तरी त्याच्याकडे तिच्या मैत्रिणीचा नंबरसुद्धा नाही. 3 दिवस झाले तरी तारिणीने कोणाशीही संपर्क केलेला नाही. त्यामुळे आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तारिणी खरंच मैत्रिणीकडे गेली आहे की एखाद्या मोठ्या संकटात अडकली आहे? आणि दुसरीकडे स्पेशल क्राईम युनिटमध्ये जे मॅडम आपल्या संपूर्ण टीमवर अक्षरशः भडकताना दिसतात. त्या म्हणतात की तुम्ही अशी टीम आहात की मोठ्यातल्या मोठ्या केसेस सहज सोडवता, पण आता तुमचं एकही काम व्यवस्थित होताना दिसत नाही. टीममधले लोक म्हणतात की आपण एकाच केसवर सतत काम करत असल्यामुळे कदाचित सगळ्यांना मानसिक थकवा आला आहे. दुसरी केस हातात घेतली तर डोकं फ्रेश होईल. पण जे मॅडम त्यावर चक्क सस्पेन्शन लेटर काढण्याची धमकी देतात. त्या म्हणतात जर तुम्हाला असंच वाटत असेल तर घरी बसा, पण आधी तारिणी कुठे आहे तिचा छडा लावा. जवळचं दिसत नाही आणि तुम्ही दुसऱ्या केसेस शोधायला निघालात. पण जे मॅडमच्या मनातही एक वेगळा संशय आहे. तारिणी माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? म्हणून आजचा भाग खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर तारिणी मालिकेची खरीखुरी आणि व्यवस्थित माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या चॅनलवर तुम्हाला तारिणी मालिकेच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी खरी माहिती सोप्या भाषेत मिळत राहणार आहे. चला मग आजच्या भागात नेमकं काय घडलं ते सविस्तर पाहूया. आजच्या भागाची सुरुवात होते पुन्हा खांडेकरांच्या घरापासून. दयानंद खांडेकर गुरुजींना विचारतात की तारिणी सध्या घरी नाहीये, तर तिच्या जागी दुसरा काही मार्ग आहे का? कारण पूजा पूर्ण करायची आहे आणि तारिणी नसल्यामुळे आता काय करायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. तेवढ्यात निशी पुढे येते. ती म्हणते की तारिणी नाहीये तर धाकटी सून म्हणून मी पूजा करते. निशी तयार झाल्यामुळे काही वेळासाठी सगळ्यांना वाटतं की आता प्रश्न सुटला. पण गुरुजी सांगतात की ही पूजा करण्यासाठी उपवास असणं आवश्यक आहे, म्हणजे पूजा करणाऱ्या व्यक्तीने काहीही खाल्लेलं नसावं. गुरुजी निशीला विचारतात तिने काही खाल्लं आहे का? निशी काही बोलण्याआधी चेतना काकू तिची पूर्ण पोलखोल करतात. त्या सांगतात की निशीने सकाळपासून टोस्ट, ब्रेड, बटर कॉफी, आलू पराठे, कचोरी, फळ, फ्रूट ज्यूस बरंच काही खाल्लं आहे. आणि एवढ्यात निशी थांबत नाही. चेतना काकू विचारतात अजून काही खाल्लं आहेस का? निशी सांगते वेफर्स. हे ऐकून युवराज तिच्यावर चांगला चिडतो. तो मजेत म्हणतो गेल्या जन्मी अजगर होतीस का? मिळेल ते सगळं गिळलंयस. अजून सकाळचे 2 तास झालेत आणि दिवसभरचं खाणं तू आत्ताच संपवलंस. निशी ही सांगते की सकाळी सकाळी तिला खूप भूक लागते. युवराज तिला म्हणतो की आता जा आणि कुकरभर खिचडी लावून खा, नाहीतर चक्कर येईल. पण गुरुजी स्पष्ट सांगतात की निशीने एवढं खाल्ल्यामुळे ती आता पूजेला बसू शकत नाही. निशी म्हणते की तिला काय माहिती होतं की एवढा उपवास करावा लागतो. युवराज पुन्हा तिला शांत बसायला सांगतो. तेव्हा कौशिकी गुरुजींना विचारते की गुरुजी दुसरा काही मार्ग आहे का? आणि तेवढ्यात मागून एक आवाज येतो, मार्ग आहे. सगळेजण मागे वळून पाहतात आणि तिथे येतो केदार. केदार युवराजचे आभार मानतो. तो सांगतो की आपण या परिस्थितीत काय करायचं याचा विचार करत होतो, पण युवराजची कल्पना त्याला आवडली आणि मग केदार सगळ्यांना धक्का देणारा निर्णय घेतो. तो म्हणतो मी पूजेला बसतो. दयानंद खांडेकर गुरुजींकडे पाहतात आणि विचारतात की असं करणं योग्य आहे का? पण केदार अगदी ठाम असतो. तो सांगतो की लग्नाच्या वेळी अग्नीच्या साक्षीने त्याने तारिणीला प्रत्येक गोष्टीत साथ देण्याचं वचन दिलं आहे. नवरा बायकोला एकमेकांचा आधार म्हणतात. मग तारिणीची जबाबदारी तिच्या अनुपस्थितीत तिचा नवरा पार पाडत असेल तर त्यात काय चुकीचं आहे? केदारचा हा विचार ऐकून युवराज हसायला लागतो. पण केदार गंभीर असतो. तो म्हणतो की लग्नाच्या वेळी दिलेल्या वचनाला काहीतरी अर्थ असतो. तारिणीच्या आयुष्यात ती त्याच्यासोबत उभी राहते. मग आज तारिणीची वेळ आली असताना तो तिच्यासोबत उभा राहणार नाही का? पद्मिनी मात्र मध्येच त्याला थांबवते. ती विचारते तुला काय हे सगळं खेळ वाटतोय का? कौशिकी मात्र केदारची भावना समजून घेते. तिला केदारचा निर्णय चांगला वाटतो, पण पूजा रीतिरिवाजाप्रमाणे व्हावी असं तिला वाटतं.
म्हणून ती पुन्हा गुरुजींना विचारते, दुसरा काही मार्ग आहे का? यावेळी गुरुजी आनंदाने सांगतात की केदारचा हा मार्ग योग्य आहे. ते सांगतात की नवरा बायको 2 शरीर असले तरी त्यांचं नातं एकमेकांशी जोडलेलं असतं. संसारात असो किंवा जबाबदारीत दोघेही एकमेकांची कामं पार पाडू शकतात. गुरुजी केदारला विचारतात की त्याने काही खाल्लं आहे का? केदार सांगतो की त्याने काहीच खाल्लेलं नाही. मग गुरुजी त्याला पूजेला बसण्याची परवानगी देतात. केदार आसनावर बसतो आणि तारिणीच्या वाटेची पूजा करण्याची तयारी सुरू होते. आता सीन थेट तारिणीकडे जातो. तारिणी ट्रेनने अटारीच्या दिशेने प्रवास करत असते. ट्रेनमध्ये तिची एका पंजाबी व्यक्तीशी भेट होते. तारिणी त्याला नमस्कार करते आणि ट्रेन बागा बॉर्डरच्या दिशेने जाते का अशी विचारणा करते. तो व्यक्ती तिला अटारी आणि बागा बॉर्डरबद्दल माहिती सांगतो. अटारी हे भारताच्या सीमेवरील शेवटच्या गावांपैकी एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि पुढेच पाकिस्तानची सीमा आहे. तो तिला तिथल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. पंजाबमधील प्रसिद्ध ठिकाण, सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि इतर ऐतिहासिक जागांबद्दल तो तिला माहिती देतो. तसंच बागा बॉर्डरच्या परिसरातील संग्रहालयात देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या आठवणी आणि त्यांच्या कथा जपलेल्या असल्याचं तो सांगतो. तारिणी हे सगळं लक्षपूर्वक ऐकत असते. ट्रेन पुढे जात असताना तिला दूरवरून बॉर्डरचा परिसर दिसतो. पण अटारी स्टेशनजवळ पोहोचताच तारिणीला अचानक काहीतरी वेगळंच जाणवायला लागतं. तिला माणसांचे आवाज ऐकू येतात. कुणाच्या तरी श्वासांचा आवाज जाणवतो. जणू अनेक लोक तिच्याकडे पाहत आहे असं तिला वाटतं. ती अस्वस्थ होते. तो व्यक्ती तिला विचारतो की काय झालं? तारिणी सांगते की मला असं वाटतंय की खूप साऱ्या नजरा माझ्याकडे बघत आहेत आणि मला श्वासांचे आवाज ऐकू येत आहेत. तेव्हा तो व्यक्ती तिला जुन्या काळातील एका अतिशय दुःखद घटनेबद्दल सांगतो. पाकिस्तानमधून आलेल्या एका ट्रेनमधून मृतदेह आले होते. त्या लोकांच्या शेवटच्या श्वासांची आणि त्यांच्या दुःखांची आठवण जणू या जागेत अजूनही आहे असं तो सांगतो. हे ऐकून तारिणी आणखी अस्वस्थ होते. तारिणी बागा बॉर्डरवर पोहोचते. त्यानंतर तारिणी अटारी स्टेशनवर उतरते. ती बागा बॉर्डरच्या परिसरात फिरते. सगळ्या गोष्टी ती अगदी बारकाईने पाहते. म्युझियम पाहते, आजूबाजूचा परिसर पाहते आणि प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते. तारिणी फक्त फिरत नाहीये, ती निरीक्षण करते. कारण तिच्यासमोर एक मोठं मिशन आहे आणि याच दरम्यान तिच्या नजरेसमोर एक संशयास्पद व्यक्ती येतो. काळ्या कपड्यांमध्ये आलेला तो व्यक्ती तिला संशयास्पद वाटतो. तारिणी त्याचा पाठलाग करायला सुरुवात करते. तो वेगाने पुढे जात असतो आणि तारिणी त्याच्या मागे जाते. पण काही वेळात तो व्यक्ती तिथून निघून जातो आणि त्याच वेळी तारिणी समोर येतात विक्रम कारखानी सर. तारिणी त्यांना पाहून आश्चर्यचकित होते. ती त्यांना जय हिंद करते. कारखानी सर तिला म्हणतात, ऑफिसर चला, मिशन तुमची वाट पाहत आहे. दुसरीकडे खांडेकरांच्या घरात पूजा सुरू असते. केदार पूर्ण मनापासून पूजा करत असतो. पूजा पूर्ण झाल्यानंतर केदार सगळ्यांना आरती देतो. घरात प्रसन्न वातावरण असतं. सगळे आनंदी असतात. कौशिकी केदारचं कौतुक करते आणि म्हणते की पूजा खूप छान झाली. पण अचानक तिच्या लक्षात तारिणी येते. ती केदारला विचारते, तारिणीशी तुझा काही संपर्क झाला का? केदारच्या चेहऱ्यावरचं टेन्शन कौशिकीच्या लगेच लक्षात येतं. कौशिकी पुन्हा विचारते की तारिणी तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे, पण तिचा नंबरसुद्धा तुझ्याकडे नाही का? केदार सांगतो की तिथे नेटवर्कचा प्रश्न आहे आणि जाताना तारिणीने त्याला तसं सांगितलं होतं. कौशिकी म्हणते की सगळं ठीक आहे, पण आता 3 दिवस झाले आहे. तारिणीने कोणाशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला नाही, ना घरच्यांशी ना केदारशी. म्हणून कौशिकीच्या मनात भीती निर्माण होते. ती म्हणते, तारिणी काही संकटात तर नसेल ना? मला वाटतं आपण पोलिसांना कळवायला हवं. केदारही हे ऐकून खूप चिंतेत पडतो. पण त्याचवेळी गुरुजी केदारला बोलवतात आणि पुन्हा पूजा विधीचा विषय सुरू होतो. गुरुजी केदारला कलश उचलण्याची पद्धत सांगतात. केदार गुरुजी सांगतात त्याचप्रमाणे विधी पूर्ण करतो. पण मनाच्या एका कोपऱ्यात त्याची चिंता मात्र तारिणीसाठीच असते. आता पुन्हा तारिणी आणि कारखानी सरांचा सीन येतो. कारखानी सर तारिणीला सांगतात की आता तिच्या समोरचं काम खूप मोठं आहे. तारिणीला देशाच्या सीमेवर काम करणाऱ्या जवानांच्या जबाबदारीबद्दल बोलायला सांगितलं जातं. तारिणी सांगते की देशासाठी काम करणाऱ्या
जवानांसाठी कर्तव्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपला देश सुरक्षित राहावा म्हणून हे जवान सीमेवर भिंतीसारखे उभे आहेत. त्यामुळे भारतातला प्रत्येक नागरिक शांतपणे झोपू शकतो. तारिणीच्या या विचारांशी कारखाने सर प्रभावित होतात. 2 जवान येतात आणि तारिणीला जय हिंद करतात. कारखानी सर त्यांना सांगतात की तारिणी ही एक अंडरकव्हर एजंट आहे. तिच्या कामात काही गोष्टी पूर्णपणे गुप्त असणार आहेत. त्यावर जवान म्हणतात की त्यांना खात्री आहे की तारिणी या जबाबदारीवर खरी उतरेल. मग तारिणीसमोर मिशनची खरी माहिती येते. अमृतसरमध्ये 2 संशयित महिलांच्या हालचाली दिसल्या आहेत. या महिला साध्या महिला नाहीत. त्या दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतात प्रवेश केला आहे. त्यांचा प्रवास पाकिस्तान आणि इराण मार्ग भारतात झाल्याची माहिती मिळाली आहे. सगळ्यात मोठा धोका असा आहे की भारतातील एजंट संबंधित महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे भारतीय एजंट थेट त्यांच्या मागावर गेले तर मिशन धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे या लोकांना पकडण्यासाठी वेगळ्या पद्धती काम करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच तारिणीची निवड झाली आहे. कारण त्या लोकांना तारिणीचा चेहरा माहिती नाही आणि त्यामुळे ती अंडरकव्हर राहून हे मिशन पूर्ण करू शकते. तारिणी ठामपणे म्हणते, हो सर. जवान तिच्यावर विश्वास व्यक्त करतात. भारताची मुलगी हे काम नक्की पूर्ण करेल असा त्यांना विश्वास असतो. तारिणीही त्यांना सांगते की कारखानी सरांना आणि भारत मातेला निराश करणार नाही. आता पुन्हा सीन जातो स्पेशल क्राईम युनिटच्या ऑफिसमध्ये. जे मॅडम फातिमा, कमांडर कत्री आणि टेक्नो या सगळ्यांसमोर चिडलेल्या असतात. त्या म्हणतात की ही टीम पूर्वी खूप मोठमोठ्या केसेस सोडवायची, पण आता त्यांचं काम पाहून त्यांना अजिबात समाधान वाटत नाही. टेक्नो सांगतो की कदाचित एकाच केसवर सतत काम केल्यामुळे सगळ्यांना मानसिक थकवा आला असेल. कत्रीही त्याला समर्थन देतो. फातिमा म्हणते की विभागातल्या जुन्या अनसॉल्व्ड केसेसच्या फाईल्स शोधता येतील. कमांडर ही मदत करण्यासाठी सांगतो. जे मॅडम सुरुवातीला होकार देतात. सगळे कामाला लागणार असतानाच त्या थांबवतात. त्या म्हणतात, माझ्याकडे अजून एक प्लॅन आहे आणि तो प्लॅन म्हणजे सस्पेन्शन लेटर. सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का बसतो. जे मॅडम स्पष्ट सांगतात की केस सुटत नाही म्हणून ती सोडून दुसऱ्या केसवर जाणं हा मार्ग नाही. एखाद्या प्रश्नांचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्यांचा पाठपुरावा करणं हेच त्यांचं काम आहे. आणि त्या सगळ्यांना एकच गोष्ट सांगतात, तारिणी कुठे आहे आणि तिचा छडा लावा, मग दुसऱ्या केसेस बघा. टीमला चांगलं सुनावल्यानंतर सगळे आपापल्या कामाला लागतात. पण जे मॅडम मात्र एकट्या विचारात पडतात. त्या स्वतःशीच म्हणतात, काहीतरी माझ्या हातातून सुटतंय. तोच धागा मला शोधायला हवा. कुठे असेल तारिणी? आणि एकच गोष्ट, माझ्यापासून काही लपवलं तर नसेल ना? आता पुन्हा तारिणी आणि कारखानी सरांचा सीन येतो. कारखानी सर तारिणीला सांगतात की पुढचा प्रवास सोपा नाही, खूप मोठी जोखीम आहे. तारिणी मात्र हसत सांगते की ती हे आव्हान म्हणून स्वीकारणार आहे. कारखानी सर तिला तिच्या घरच्यांची आठवण करून देतात. घरच्यांना ती कुठे आहे, कशी आहे याची कल्पनाही नाही. अशा परिस्थितीत तिला काही झालं तर? तारिणी मात्र अगदी ठाम असते. ती म्हणते की जाण्यापूर्वी घरच्यांना तिचा अभिमान वाटेल असं काम ती नक्की करेल. कारखानी सर सांगतात की शत्रू राष्ट्रांनी आपल्या देशावर अनेक वेळा हल्ल्यांचा प्रयत्न केला आहे. आपण प्रत्येक वेळी त्यांचे प्रयत्न परतून लावले आहे, पण त्यांच्या कारवाया अजून थांबल्या नाहीत. आणि यावेळी त्यांनी महिलांचाही दहशतवादी कारवायांसाठी वापर केला आहे. हे ऐकून तारिणीला वाईट वाटतं, पण कारखानी सर स्पष्ट सांगतात की आपल्याला मिळालेल्या या माहितीवर दुर्लक्ष करता येणार नाही. या कारवाया थांबवण्यासाठीच तारिणीची निवड झाली आहे. तिला या मिशनमध्ये एखादी महत्त्वाची लीड मिळेल असा त्यांना विश्वास आहे. तारिणी पुन्हा एकदा ठामपणे म्हणते, हो सर. आता उद्याच्या भागात कारखानी सर तारिणीला विचारतात की ती याआधी कधी अटारी किंवा बागा बॉर्डरवर आली आहे का? तारिणी सांगते, नाही सर. मग कारखानी सर तिला सांगतात की या जागेवर जे काही दिसतंय, जे काही जाणवतंय ते सगळं मनात साठवून ठेव, कारण मिशनच्या प्रत्येक टप्प्यावर या गोष्टींचा तिला फायदा होणार आहे. तारिणी बागा बॉर्डरचा परिसर पाहते.
ती सगळं बारकाईने लक्षात ठेवते आणि शेवटी आपल्या भारताच्या तिरंग्यासमोर उभी राहून त्याला सलामी देते. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे, तारिणी ज्या 2 महिलांच्या शोधासाठी आली आहे त्या नेमक्या कुठे आहेत? तारिणीला त्यांचा पहिला धागा मिळणार का? आणि स्पेशल क्राईम युनिटला तारिणीच्या या गुप्त मिशनची काही माहिती मिळणार का? हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून उद्याचा भाग नक्की पहा. आणि तुम्हाला तारिणी मालिकेची अशीच खरीखुरी आणि सविस्तर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.